नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. सकाळी सकाळी चहा घेतलं आहे आणि नंतर मग तुमका दाखवूया आमची शेतातली बोंडा ही असं शेतातली बोंडा. त्यानंतर तुमका एक नवीन प्रक्रिया दाखवतो आहे. भिड्यावर घावणे पोळी नीट येत नसती तर ही प्रक्रिया केली जाता. तुमका जर कोणाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा. त्यानंतर उठून बाहेर गेल्यानंतर बघते तर आई नारळ सोलत होती. नारळ सोलता मित्र येतलेलो त्याचं रंगपंचमीसाठी. तो म्हणाला मी ट्राय करते. तर ते का आई शिकवत होती. तो पण थोडंफार ज्ञान घेऊन थोडं ट्रेन झालो, 2-4 नारळ सोलल्यान. नंतर इलो गोट्या त्याका पण एका हाताने जरी जमत नसला तरी त्यांनी कसं नारळ सोलू हे पण त्यांनी दाखवलं ना, तुम्ही बघू शकताय. कामावर सुट्टी नव्हती तरी पण थोडीफार वेळ भेटलो त्याच्यामुळे सकाळी रंगपंचमी करूची ठरली. त्यानंतर आईने आणून दिल्यान मक्याचा बॉंड. आमच्या घरची पद्धत अशी आहे की आम्ही जर खात असलो तर लपान खाऊची सवय नाही आमका, त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेला जो कोणी येत असतात तर त्याला नक्कीच दिला आता. चहा असून दे किंवा काही गोष्ट केली असत तर भजी वगैरे काय असतील तर आम्ही कोणापासून काय लपवणार नाही. ह्यो असा ताशा मास्टर, याचं जंगलात घर असा कावले म्हणून. तर तो खास रंगपंचमीसाठी आमच्या घराकडे इकडे येतलो. हे असं 10वीची पोरगी कशा प्रकारे एन्जॉय करतात बघा. पेपर असत अजून बाकी यांचे. कुठचीही गोष्ट मी करू शकतो या उद्देशाने ह्यो कायम प्रत्येक कामात सक्रिय असता. बघा कशा प्रकारे ढोल वाजवता तो. त्यानंतर पार्टी करूची ठरली पण ती पार्टी रविवारी पोस्टपोन झाली. कुणाल, सागर आणि यश यांच्यात आमच्या ठरलं की चिकनचं काहीतरी आयटम बनवायचं, पण अचानक काय ठरत नव्हता. त्यानंतर म्हटलं कौल फ्राय कधी आपण ट्राय करू नाही, तर आपण ट्राय करूया कौल फ्राय. मग बाबा बोलले की घरात मासे असं त्याच्यामुळे चिकन आणण्याला फुकट जातं, ते काम करा तर चिकन तुम्ही वापरा. त्यामुळे घरात माशाची कढी बनवली आहे. चिकन कौल फ्राय करून घेतलं तर त्यासाठी लागणारा मसाला वगैरे काय आमच्याकडे जास्त नव्हता, तंदूरी मसाला वगैरे. फक्त आम्ही एक गावठी मसाला म्हणजे आमचा मालवणी मसाला आणि त्यानंतर दुकानातून चिकन मसाल्याची पॅकेट आणून आणलेले आणि एक मटन मसाला आणलो. सगळं मिक्स केलं, त्याला मी लिंबू लावला आणि नंतर ते मॅरिनेट करून झाल्यानंतर अशा प्रकारे 2 चिऱ्यावर नवीन कौल आणून त्या ॲडजस्ट केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पीस सोडले व तेल टाकलं आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून झाल्यानंतर एक स्लॉट जसं फ्राय करून झाल्यानंतर सगळ्यांनी चव घेऊन बघितली. चांगल्या प्रकारे झालेला होता. शेवटचं लॉट चालू असताना सागर इलो. बऱ्याच जणांका बोलवलं पण कोण येऊ नाही. पण असं म्हटलं होतं की हाजीर तो वजीर, त्याच्यामुळे ह्या ताई मुंबईसून मिळालेला एका गडबड समाजचा तपासला घेऊन लगेच इला. तर यांनी शेवटचा स्लॉट असं तो थोडंसं चव घेऊन बघितल्या आणि चांगल्या प्रकारे आनंद घेतला. आगीन जरी धाववा झाला तरी मी काळीच वाजून खातले या उद्देशाने असं बसलो. अशा प्रकारे रंगपंचमीचा दिवस गेलो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.